आणि आता गेल्या काही काळापासून तुम्ही म्हणताय की तुम्हाला तुमचा आर्थिक स्रोत बंद करण्याचा प्रयत्न, म्हणजे कुठेही त्यांना नोकरी मिळू न देणं किंवा इन्कम सोर्स तुमचा कुठल्याही प्रकारे वेगळा सुरू होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न त्या कुटुंबाकडनं झाले. या सगळ्याला तुम्ही नेमके कसे सामोरे गेलात? काय काय प्रयत्न त्यांच्याकडनं यासाठी करण्यात आले की तुम्ही इंडिपेंडेंट होऊ नये? म्हणजे मी खूप म्हणजे इथं सांगू पण नाही शकत नाही, मी एवढे वाईट दिवस काढलेत मी आणि माझ्या मिस्टरांनी. कारण की इतका त्रास दिलेला आहे त्या लोकांनी की त्यांना काम सुद्धा मिळून द्यायचे नाही कुठं, किंवा कुठली जागा आली काय खरेदी विक्री, हे सासरे आणि तो दीर मध्ये यायचे आणि ते काम मोडायचे, मग आमच्याकडे पैसे पण यायचे नाही. त्यामुळे अक्षरशः आमच्या घरात एक दिवस असं होतं की पैसे पण नव्हते आमच्या दोघांकडे. आता या सगळ्यातनं बाहेर पडून नेमका पुढे कशा प्रकारे जाण्याचा तुमचा विचार होता? म्हणजे तुमचं आणि तुमच्या पतीचं बोलणं झालं होतं, तुम्ही आता वेगळं काही विचार करत होतात की आपण आता स्वतंत्र होऊया, तर त्याबद्दल मग तुम्ही फायनान्शियली नेमका कसा विचार करत होतात? कशा प्रकारे पुढे जाण्याचं तुमचं एकमेकांचं बोलणं झालं होतं? त्यांचं असं म्हणणं होतं की मी फक्त त्यांच्याशी व्यवहारापुरतं बोलायचं होतं असेल, कारण की जो काही आमच्या म्हणजे आमच्या नावावरती त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला भिका मागायला लावेल, तुम्हाला आमच्या पाया पडायला लावेल, म्हणजे असं त्यांचे प्रयत्न चालू होते आणि ते आम्हाला बोलले सुद्धा होते. त्या प्रकारेच आमचे ते हाल सुद्धा त्यांनी केलेले होते. मग शेवट माझ्या मिस्टरांना त्यांच्याशी बोलणं हे भाग पडत होतं, म्हणून ते त्यांच्याशी जागेसाठी वगैरे किंवा फायनान्शियल साठी ते बोलायचे त्यांच्याशी. आणि आम्ही इथून वेगळं राहणार होतो. आता पंडाच्या आधीच हे प्रकरण झालं. तुम्ही जी तक्रार केलेली होती त्यावर कारवाई झाली असती तर कदाचित ही आत्ता म्हणजे वैष्णवीवर जी वेळ ओढावली किंवा जे पाऊल तिला उचलावं लागलं ते उचलावं लागलं नसतं असं वाटतं? हो. जरी ती इव्हन ती माझ्याशी बोलली जरी असती ना की ताई मला असा असा त्रास आहे किंवा काय, इव्हन मी सुद्धा तिची साथ दिली असती, कारण की मी त्या घरामध्ये मी डेअरिंग दाखवली म्हणून मी आज जिवंत आहे तुमच्या समोर सगळ्यांसमोर. जर मी पण असे गप्प बसून असते तर मी पण कदाचित इथं नसतेच आता. पण वैष्णवीनी मला सांगायला पाहिजे होतं किंवा तिच्या घरच्यांना पण सांगायला पाहिजे होतं, पण ते तिने केलं नाही. ती कायम सासू सासऱ्यांचं आणि म्हणजे माझा दीर शशांक त्याचं आणि नंदेचं ऐकत गेलेले. त्यामुळे तिला म्हणजे ती माझ्याशी बोलली तरी तिला मारली, एवढी ती डेंजर लोक होती. म्हणून ती पण कधी बोलली नाही आणि माझ्यामुळे तिलाही त्रास नको म्हणून मी पण तिच्याशी कधी संवाद साधलेला नाही. तुम्हाला म्हणजे मध्यंतरी एक माहिती अशी समोर आली होती जी वैष्णवीच्या आईवडिलांनीच दिली की तिने 3 महिन्याची गरोदर असताना विष प्यायलेलं होतं. म्हणजे हे जेव्हा घडलं होतं तेव्हा तुम्ही तिथेच राहत होतात. हे सगळं जेव्हा घडलं काय नेमकी ती परिस्थिती होती की तिला विष प्यावं लागलं? म्हणजे काय तेव्हा तुम्ही ते सगळं समोर असताना तुमच्या समोर ते घडलं असेल, काय होती ती परिस्थिती? तिथं मी ज्या प्रकारे म्हटलं की मी 1.5 वर्ष वेगळे राहत होते, मी त्या रूम मध्ये राहत होते मी माझे मिस्टर. आम्हाला बातमी आली होती की तिला ऍडमिट केले, पण तिने हे जे पॉइझन आहे ते घेतले हे या प्रकारे आम्हाला काही कल्पना नव्हती. माझा दीर जो आहे तो माझ्या मिस्टरांना पैसे मागत होता की तिच्या याच्यासाठी पैसे पाहिजे, ती ऍडमिट आहे, बिल भरण्यासाठी पैसे पाहिजे. माझ्या मिस्टरांनी त्याला पैसेही दिले होते, पण त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं होतं की तिला फूड पॉइझन झाले आणि कालांतराने मग नंतर आम्हाला कळालं की तिने विष प्यायलं होतं. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता असा सुद्धा आरोप होतोय, तर तुम्हाला हे माहिती होतं? नाही, मला हे माहित नव्हतं. इव्हन माझं दीर, नणंद आणि सासू जे काही चालायचं ते यांच्या तिघांमध्येच चालायचं सगळं. ते माझ्यापर्यंत जर आले तर कदाचित मी ते बोलेल घरामध्ये किंवा बोलून दाखवेल किंवा माझे मिस्टर त्यांना जाब विचारतील की तुम्ही असा का त्रास देताय किंवा काय. त्यामुळे त्यांनी माझ्या मिस्टरांना पण कळून दिलं नाही आणि मलाही सुद्धा कळून दिलं नाही. तुम्ही कधी या सगळ्या दरम्यान वैष्णवीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला किंवा कधी तिने तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला? तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? म्हणजे
काय लेवलचे अत्याचार अन्याय नाही म्हणजे जसं तिचं लग्न झालेलं आहे तसं तिने माझ्याशी 1 ते 2च शब्द बोललेले आहे की ताई हे कुठं ठेवले किंवा ताई ते कुठं ठेवले. या व्यतिरिक्त ती मुलगी माझ्याशी काही बोलेल नाही, मी पण तिच्याशी काही बोलेल नाही, कारण की माझ्यामुळे उगाच तिला मारहाण नको, तिला त्रास नको म्हणून मी पण नाही कधी बोलले. म्हणजे तुम्ही एकमेकींशी बोलू नये यासाठी तुमच्यावर दबाव टाकला गेला होता का कुटुंबाकडनं? वैष्णवीवर अशा पद्धतीने अन्याय अत्याचार होत होते म्हणजे ज्या हो पद्धतीने तिचे वडील सांगतायत हो की तिच्या मला नंदेकडून आणि शरीरावर दिराकडून. वेगवेगळे बळ होते त्यांना एवढं मारलं जायचं. या सगळ्यानंतर म्हणजे आता वैष्णवीने हे पाऊल उचललं ज्या दिवशी ही सगळी घटना घडली, त्या दिवशीची तिची मैत्रिणीसोबतची एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आली आहे. या सगळ्यात एक शवविच्छेदन अहवालातनं बाब समोर आली आहे ती म्हणजे तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. नाही या बाबतीत मला काहीच कल्पना म्हणजे नव्हती, कधी माझ्या मिस्टरांनी पण सांगितलेलं नाहीये. पण एवढं सांगितलं होतं आमच्या बोलण्यामधून आधी की त्यांचे काहीतरी वाद चालू होते, पण काय वाद आहे हे त्यांना पण कळून दिलं नाही, त्यामुळे ते मलाही कळलेच नाही कधी. वैष्णवीच्या आई वडिलांनी किंवा तिच्या कुटुंबाकडनं तुमच्या कुटुंबाशी कधी संपर्क करण्याचा प्रयत्न किंवा या तुमच्या 2 कुटुंबांचा नेमका कसा हे होता म्हणजे या सगळ्या दरम्यान, कारण तुम्ही 2 सुना होतात ज्या 2 सुनांना अशा प्रकारच्या छळाला आणि त्रासाला सामोरं जावं लागत होतं, तर तुमच्या दोन्ही कुटुंबांचा काही संपर्क होता? नाही, कारण की जो माझे दीर आहेत शशांक गवणे, त्यांनी वैष्णवीच्या वडिलांना पण म्हणजे खूप बोललेले आहेत की तुमचा काय संबंध त्यांच्याशी बोलण्याचा, म्हणजे माझ्या मिस्टरांशी बोलायचा किंवा तिच्या घरच्यांशी बोलायचा, म्हणजे ते पण अक्षरशः त्यांच्याशी बोलणं बंद करायचे, मुलीला बोलून सुद्धा द्यायचे नाही. मग या त्रासामुळे आम्हीच विचार केला की कशाला बोलायचंय, आपल्यामुळे तिला पण त्रास, तिच्या वडिलांना पण त्रास. ते तिच्या म्हणजे शशांक खगवणे कधी तिच्या वडिलांशी बोलले पण नाही. जेव्हा आम्ही त्या बाळाला बघायला जाण्यासाठी प्रयत्न केला होता तेव्हा शशांक खगवणे खूप घाण प्रकारे मला बोलला होता, माझ्या मिस्टरांना बोलला होता की तुम्ही जायचं नाही वगैरे. तिचे वडील असे म्हटले आहेत की मयुरीला येऊन नका देऊ, पण माझ्या मिस्टरांनी त्यांना जाऊन विचारलं होतं की तुम्ही अशी बोललेत का, तर तिचे वडील म्हटले की नाही, ज्याला मला जशी वैष्णवी आहे तशी मयुरी आहे, मी कशाला असं बोलू. मग त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की यांच्याच मनात नाहीये की आम्हाला जाऊन द्यायचं. मग आम्ही तोही विषय टाळला तिथे की नाही जायचं म्हणून, उगाच माझ्यामुळे त्या फॅमिलीला पण त्रास नको ना. आणि बाळ जेव्हा घरात येणार होतं, इकडे सासरी येणार होतं माहेरून, तेव्हा घर अक्षरशः बंद केलं होतं, पडदे लावले होते त्यांनी की मी बाळाला बघू नये म्हणून. तुमच्या बोलण्यातनं आलं की या सगळ्या दरम्यान तुम्ही स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता, तर तो नेता किंवा ती नेता नेमकी कोण आणि समोरून काय रिस्पॉन्स होता? मी त्यांच्या पीएला माझी फॅमिली म्हणजे माझे भाऊ जे आहेत ते सारखे कॉन्टॅक्ट करत होते, पण त्यावेळेस ती आमदारकी चालू होती मे बी, त्यामुळे त्यांना त्यांच्याशी माझं कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाही, कारण की मी त्यांना सगळे पाठवले होते की FIR पाठवले होते, ज्या प्रकारे मला मारहाण झाली, कपडे फाडलेत वगैरे, त्या प्रकारे मी त्यांना सगळे फोटो वगैरे पाठवले होते त्यांच्या पीएला, पण तिथून मला काही रिस्पॉन्स नाही आला. नंतर तुम्ही या संदर्भात पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे तुम्ही म्हणताय की जेव्हा तुम्ही प्रयत्न केला पहिला तेव्हा विधानसभा निवडणुकाचा काळ होता, तर त्यानंतर तुम्ही फॉलोअपचा प्रयत्न केला का? आणि PAचं नाव तुम्ही सांगू शकाल का की त्यांचं नाव नेमकं काय की ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केला होता? नाही, माझ्या ते भावांनी केला होता, त्यामुळे ते मला सांगता येणार नाही की कोणाला केला होता म्हणून. तिथून नंतर तरी काही म्हणजे आता इतक्या फॉलोअप तर नाही घेतला, कारण की त्यांनी फॉलोअप तर नाही घेतला कारण की त्यांनी पण आमच्यावरती क्रॉस कंप्लेंट टाकली होती, तर पोलिसांनी आमच्याकडून पण पैसे घेतले होते, म्हणून आम्ही, आणि माझी काय एवढी स्ट्रॉंग हे नाहीये, त्यामुळे आम्ही पण त्या गोष्टीमध्ये शांत बसलो. महिला आयोगाने तुमच्या तक्रारीची दखल घेतली नाही, काय कारण वाटतं? म्हणजे तुम्ही तक्रार केली होती त्याकडे अजिबात त्याच्याबद्दल कारवाई न होण्यामागचं, महिला आयोगानं काही पाऊल न उचलण्यामागचं काय कारण वाटतं तुम्हाला? राजकीय दबाव? राजकीय दबाव असू शकतो असं वाटतं मला. हो, पोलिसांवरती राजकीय दबाव असू शकतो असं वाटतं मला. ज्या म्हणजे माझी FIR घेताना ज्या मॅडम माझ्याशी चांगलं बोलत होत्या, त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे माझी आरेरावीची भाषा मला करत होत्या. महिला आयोगाच्या
नाही, पोलीस मॅडम. दुःखात आहे ते. या सगळ्या दरम्यान म्हणजे आता वैष्णवी तर या जगात नाहीये, तुम्ही स्वतः अशा प्रकारच्या छळाला त्रासाला सामोरे गेलात, वैष्णवीनं त्यालाच कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. या सगळ्या प्रकरणी काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं, काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मला तर वाटतं त्या चौघांनाही जन्मठेप झाली पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे. कारण की वैष्णवी सारख्या मुलींना म्हणजे न्याय मिळाला पाहिजे. कारण की जगामध्ये सगळीच मुली नाही उलट बोलू शकत किंवा उलटे उत्तर देऊ शकत किंवा काय प्रकारे बोलू शकत. ज्या प्रकारे मी त्या त्रासाला कंटाळून बाहेर निघले पण तिला निघता नाही आलं का, आता तिच्या एकमेव नवऱ्यामुळे तिला निघता नाही आलं बाहेर. या सगळ्यात एक सातत्यानं समोर येतंय ते म्हणजे तुम्ही तक्रार करण्यासाठी गेलात ज्याच्यावर कारवाई काही झाली नाही, वैष्णवी तक्रार करण्यासाठी गेली होती त्यावर सुद्धा काही कारवाई होत नाहीये. अशा प्रकारच्या तक्रारींना जर पोलिसांकडून कुठल्याही कारवाई होत नसेल तर या सगळ्याबद्दल काय वाटतं? म्हणजे पोलीस यंत्रणा अशा तक्रारींकडे लक्ष देत नाही, काय नेमकं कारण वाटतं त्यामागचं? मला असं वाटतं, माझा म्हणजे मला जेवढं माहिती आहे की नक्कीच. मयुरी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.